example. So next type of searching is a binary search. So here we start. What is meant by binary search? Binary search is a fast search algorithm. It is a fast searching algorithm with runtime complexity of big O in bracket logarithm of n. This is the search algorithm works on the principle of divide and conquer. म्हणजेच binary search it is a fast searching algorithm with a runtime complexity and it works on the principle of divide and conquer. This is very important regarding to the MCQ. The binary search algorithm works on the principle of divide and conquer. For this algorithm to work properly, the data collection should be in a sorted form. म्हणजेच ज्यावेळेला बायनरी सर्च करणार आहोत त्यावेळेला डेटा आपला कसा पाहिजे इन अ सॉर्टेड फॉर्म. मे बी इट इज असेंडिंग ऑर्डर और इट इज अन डिसेंडिंग ऑर्डर. तरच आपण बायनरी सर्च करू शकतो. तसं लिनियर सर्चमध्ये कसा होता अनसॉर्टेड डेटा होता आणि बायनरी सर्चमध्ये डेटा कसा असणार आहे तो सॉर्टेड डेटा असणार आहे. बायनरी सर्च लुक्स फॉर अ पर्टिक्युलर आयटम by comparing the middlemost item of the collection. बायनरी सर्चमध्ये काय केलं जातं की मिडल एलिमेंट सपोज देअर आर नंबर ऑफ एलिमेंट देअर आर 10 एलिमेंट्स. मग त्याचा मिडल एलिमेंट कोणता आहे त्याच्याशी काय केलं जातं सर्चिंग एलिमेंट काय केलं जातं कंपेअर केला जातो. म्हणजे सपोज देअर आर एलिमेंट लाईक 5 10 15 20 25 30 अँड 50. हा आपला सॉर्टेड अरे आहे. तर मिडल एलिमेंट काय येणार आहे बघा मिडल एलिमेंट हा 20 येईल. ठीक आहे. तर त्या मिडल एलिमेंटच्या सर्चिंग एलिमेंट लेफ्ट साईडला आहे का राईट साईडला आहे हे आपल्याला कंपेअर करायचं आहे. म्हणजे लेफ्ट साईडला आता आपण जर असेंडिंग ऑर्डर घेतला तर असेंडिंग ऑर्डरला मिडल एलिमेंटच्या सगळे एलिमेंट लेफ्ट साईडचे एलिमेंट कसे असणार आहेत स्मॉलर असणार आहेत आणि राईट साईडचे एलिमेंट कसे असणार आहेत तर ग्रेटर असणार आहेत. जर आपल्याला आता सपोज आपला 20 हा मिडल एलिमेंट असेल आणि आपल्याला सर्च करायचा आहे 15 तर ऑब्वियस आपण त्या अरेच्या किंवा मिडल एलिमेंटच्या बरोबर लेफ्ट साईडला सर्च करणार आहोत का राईट साईडला. बरोबर तर आपण लेफ्ट साईडला सर्च करणार आहोत कारण मिडल एलिमेंट आपला 20 आहे आणि आपल्याला एलिमेंट 15 सर्च करणार आहोत आपण आणि सॉर्टेड अरे हा असेंडिंग ऑर्डर नाही म्हणजे चढत्या क्रमाने 5 10 15 20 25 30 आणि 35. सपोज 20 हा मिडल एलिमेंट आहे आणि त्याच्या आपल्याला आता कुठं सर्च लेफ्टला कशा असणार आहेत सगळे स्मॉलर एलिमेंट असणार आहेत आणि राईटला कसे असणार आहेत सगळे ग्रेटर एलिमेंट असणार आहेत. सपोज 15 सर्च करायचा असेल तर मिडल एलिमेंटच्या आपल्याला कुठं सर्च केला पाहिजे लेफ्टला आणि आपल्याला जर 30 सर्च करायचा असेल 30 सर्च करायचा असेल एलिमेंट तर तो कुठं असणार आहे तर राईट साईड ऑफ द मिडल एलिमेंट. मिडल एलिमेंटच्या राईट साईडला तो असणार आहे. अशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे. बायनरी सर्च लुक्स फॉर अ पर्टिक्युलर आयटम बाय कंपेअरिंग द मिडल मोस्ट आयटम ऑफ दॅट कलेक्शन. इफ मॅच ऑक्युअर्स द इंडेक्स ऑफ आयटम इज रिटन. आणि जो आपला सपोज आपला 20 हा मिडल एलिमेंट आहे आणि आपल्याला 20 हाच एलिमेंट सर्च करायचा आहे तर आपला मॅच फिक्स झाला. म्हणजे 20 सर्च करायचा आहे आणि मिडल एलिमेंट पण आपला 20च आहे तर आपल्याला काय होणार आहे ऑब्वियस आपल्याला तो एलिमेंट मिळणार आहे. म्हणजेच आयटम आपला काय झाला सर्च झाला आणि आयटम एकदा सर्च झाला तर त्याचा काय लिहायचा इंडेक्स लिहायचा. त्या मिडल एलिमेंटचा इंडेक्स लिहिला जातो किंवा सर्च एलिमेंटचा इंडेक्स लिहिला जातो. इफ द मिडल आयटम इज ग्रेटर दॅन द आयटम. बघा मिडल आयटम ग्रेटर दॅन द आयटम असेल म्हणजे सर्च करणाऱ्या आयटमपेक्षा मिडल आयटम ग्रेटर असेल देन द आयटम इज सर्च इन द सब अरे टू द लेफ्ट ऑफ द मिडल आयटम. म्हणजेच दोन अरे क्रिएट केले एक मिडल एलिमेंटच्या लेफ्ट साईडचा आणि मिडल एलिमेंटच्या राईट साईडचा. लेफ्ट साईडला म्हणायचं लेफ्ट सब अरे आणि राईट साईडला म्हणायचं राईट सब अरे म्हणायचं. जर मिडल एलिमेंट ग्रेटर असेल सर्च एलिमेंटच्या मगाशी सांगितल्या पद्धतीनं तर आपण कुठल्या साईडला सर्च करणार आहोत तर लेफ्ट अरेला आणि मिडल एलिमेंट हा स्मॉलर असेल कुणापेक्षा तर सर्च एलिमेंटपेक्षा तर आपण कुठं सर्च करणार आहोत तर राईट सब अरेला सर्च करणार आहोत. अदरवाईज
द आयटम इज सर्चड फॉर द सब अरे टू द राईट ऑफ द मिडल अरे. बरोबर. दिस प्रोसेस कंटिन्युअस ऑन द सब अरे ॲज वेल ॲज अंटिल द साईज ऑफ द सब अरे रिड्युसेस टू द 0. म्हणजे ही प्रोसेस कुठंपर्यंत करायची, जोपर्यंत आपल्याला सर्चिंग एलिमेंट मिळणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे. दिस इज द होल मेकॅनिझम ऑफ अ बायनरी सर्च. त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघूया आपण. हाऊ बायनरी सर्च वर्क्स. आता बायनरी सर्च कशा पद्धतीने वर्क करतात बघा. फॉर अ बायनरी सर्च टू वर्क इट इज अ मॅन्डेटरी फॉर द टार्गेट अरे टू बी सॉर्टेड. ओके. वी शॉल लर्न अ प्रोसेस ऑफ बायनरी सर्च विथ अ पिक्चोरियल एक्झाम्पल. एक एक्झाम्पल इथे दिलं आहे. द फॉलोइंग इज आवर सॉर्टेड अरे अँड लेट us assume that we need to search the location of a value 31 using binary search. आता एक एक्झाम्पल दिलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सर्च करायचं आहे, 31 हा आयटम सर्च करायचा आहे, त्याचं लोकेशन सर्च करायचं आहे. आता तुम्हाला एक अरे दिसतोय बघा. देअर आर 10 एलिमेंट्स. अरेमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 10 एलिमेंट. आणि अरे इंडेक्स स्टार्ट्स कुठून होतोय, 0 पासून. 0 1 2 3 अप टू 9. 9 पर्यंत त्याचा अरे इंडेक्स आहे. 9 अरे इंडेक्स आहे म्हणजे एलिमेंट किती झाले, 10 एलिमेंट्स झाले, कारण स्टार्ट कुठून होतं, 0 पासून. तर आता बघा हा दिलेला अरे सॉर्टेड आहे का नाही चेक करा. ओके, सॉर्टेड आहे. 10 14 19 26 27 31 33 35 42 आणि 44. ओके. देअर आर 10 एलिमेंट्स. आणि आपल्याला कोणता एलिमेंट सर्च करायचा आहे, 31 म्हणजे 31 हा एलिमेंट सर्च करायचा आहे. नुसता एलिमेंट सर्च करायचा आहे का, तर नाही, त्याचं लोकेशन पण सर्च करायचं आहे. ठीक आहे. पहिला आपण चेक केला हा सॉर्टेड आहे का, तर हो हा सॉर्टेड आहे. आता बघूया त्याचं मेकॅनिझम कसं आहे. फर्स्ट वी शॉल डिटरमाइन हाफ ऑफ द अरे बाय युझिंग दिस फॉर्म्युला. पहिल्यांदा काय काढायचं आहे, तर आपल्याला मिड काढायचं आहे. काय काढायचं आहे, मिड. मिड म्हणजे मिडल एलिमेंट. बघा मिड काढायचं म्हणजेच काय, लो व्हॅल्यू प्लस हाय, लो व्हॅल्यू प्लस हाय डिवाइड बाय 2. आता बघा मला सांगा इथं लो व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, आणि हाय व्हॅल्यू किती आहे, 9 आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिलं आहे बघा, हाय मायनस लो का दिला. इथं काही काही वेळेला अरे इंडेक्स वेगळ्या नंबरनं पण स्टार्ट होतो, त्यामुळे हाय मायनस लो घेतलेला आहे. अदरवाईज हा फॉर्म्युला लक्षात घ्या, मिड इज इक्वल टू लो प्लस हाय डिवाइड बाय 2. आता आपला लो किती आहे, अरे इंडेक्सचा लो 0 आणि हाय किती आहे, तर 9 म्हणजे त्याला डिवाइड बाय 2. 0 प्लस 9 डिवाइड बाय 2. आता बघा हिअर इज 9 डिवाइड बाय 2 किती, 4, कारण इंटीजर व्हॅल्यू घ्यायची आहे. 4.5 असा व्हॅल्यू घ्यायची नाही, फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू घ्यायची नाही, तर इंटीजर व्हॅल्यू घ्यायचं आहे. 9 डिवाइड बाय 2 किती येणार, इंटीजर व्हॅल्यू 4 येणार. बरोबर. सो 4 इज द मिड ऑफ द अरे. आपला मिड ऑफ द अरे काय आला, 4 लोकेशन. आता 4 लोकेशनला किती व्हॅल्यू स्टोअर आहे बघा, तुम्हाला दिसतंय 4 लोकेशनला 27 व्हॅल्यू स्टोअर आहे. आता आपल्याला आपला मिड मिळाला. मिड किती आहे, 4 म्हणजेच किती व्हॅल्यू, 27 व्हॅल्यू. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता पुढे जाऊया. आता आपण आलोय, आपला मिड मिळाला आपल्याला. मिड मिळाला आहे आपल्याला 27. मग मला सांगा, नाऊ वी कम्पेअर द व्हॅल्यू स्टोअर्ड ॲट द लोकेशन 4. आता आपण कम्पेअर करूया. आपल्याला सर्च किती करायचं आहे, 31 सर्च करायचं आहे आणि त्याचं लोकेशन सर्च करायचं आहे. आत्ता आपण मिडलला आलो आहे. मिडलचं लोकेशन किती आहे, 4 आहे आणि त्यामध्ये व्हॅल्यू किती स्टोअर आहे, 27 विथ द व्हॅल्यू बिंग सर्च दॅट इज 31. मग आता मिडलचं एलिमेंट कम्पेअर कुणाशी करायचा, सर्च एलिमेंटशी कम्पेअर करायचा. तुम्हाला काय दिसतंय, वी फाइंड दॅट द व्हॅल्यू ॲट अ लोकेशन 4 किती आहे, 27 विच इज नॉट मॅच. मॅच झाली का रे, आपल्याला सर्च किती करायचा आहे, 31, पण मिडल आपला आत्ता किती आला आहे, 4 आला आहे. 4 आला आहे म्हणजे त्यातली व्हॅल्यू किती आल्या, 27 आले. ती मॅच करते का सर्च एलिमेंटशी, नाही मॅच करत नाही. ॲज द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 27 अँड वी हॅव सॉर्टेड अरे. आता मला सांगा सर्चिंग एलिमेंटची व्हॅल्यू, सर्चिंग एलिमेंटची व्हॅल्यू मला सांगा, सर्चिंग एलिमेंट किती आहे, 31 आहे. त्याची व्हॅल्यू मिडल एलिमेंटच्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे. आता आपला मिडल एलिमेंट आला
4 त्याची व्हॅल्यू किती आहे 27 आहे आणि सर्चिंग एलिमेंट किती आहे 31 आहे. मग 31 हा 27 पेक्षा लेस आहे का ग्रेटर आहे तर ऑब्वियस 31 हा ग्रेटर आहे. मग मला सांगा 31 सर्च करायचं आहे तर आपल्याला लेफ्ट अरेमध्ये सर्च करावं लागेल का राईट अरेमध्ये सर्च करावं लागेल. बघा मिडल एलिमेंट 27 आहे बरोबर. मग आपल्याला 31 सर्च करायचं आहे. मग तो लेफ्ट अरेमध्ये सर्च करावा लागेल का राईट अरेला. वरच्या डायग्राममध्ये तुम्हाला कळेल लेफ्टला सर्च करावा लागेल 27च्या का राईटला तर ऑब्वियस आहे तो राईटला सर्च करावा लागेल. सो वी ऑल्सो नो दॅट द टार्गेट व्हॅल्यू मस्ट बी इन अ अप्पर पोर्शन ऑफ द अरे और राईट साईड ऑफ द अरे बरोबर. मग लेफ्ट साईडचा विचारच सोडून द्यायचा कारण राईट साईडलाच आपल्याला सर्च करायचं आहे. परत आपल्याला काय करायचं आहे बघा आता आपला बघा बेग चेंज झाला म्हणजे बिगिनिंग चेंज झाला. आता लोलाच काय म्हणायचं बिगिनिंग व्हॅल्यू लोलाच काय म्हणायचं बिगिनिंग व्हॅल्यू आणि हायलाच काय म्हणायचं मला सांगा हायलाच एंड व्हॅल्यू. बघा लो व्हॅल्यू म्हणजेच काय बिगिनिंग ऑफ द अरे आणि हाय व्हॅल्यू म्हणजे काय एंड ऑफ द अरे बरोबर. मग आता ऑब्वियस आहे लेफ्ट अरे सगळा आपला आता त्यामध्ये बघायचंच नाही आपल्याला कारण आपला सर्चिंग एलिमेंट कुठं आहे तर राईट साईड ऑफ द अरे ऑब्वियस आहे ना. आता राईट साईडलाच आहे मिडल एलिमेंटच्या राईट साईडला आपला. मग आता बिगिनिंग काय येईल किंवा लो व्हॅल्यू काय येईल बघा वी चेंज आवर लो टू मिड प्लस 1. आता बघा आता मिडल एलिमेंट तर नाही ऑब्वियस हे काय आलं आहे. मग आपला लोवेस्ट एलिमेंट काय येईल किंवा बिगिनिंग काय येणार आहे मिड प्लस 1 येणार आहे आणि आपला हाय किंवा एंड पॉईंट चेंज होणार आहे का नाही. एंड पॉईंट आहे तोच आहे आपला एंड पॉईंट काय आहे तोच आहे म्हणजे 9 आहे आणि आपला लो मात्र चेंज झाला म्हणजे बिगिनिंग मात्र चेंज झाला तो काय झाला मिड प्लस 1. आता मिड किती आहे रे आपला 4 आहे 4 प्लस 1 किती झाला 5 झाला 4 प्लस 1 5 बरोबर का. आपला बिगिनिंग काय झाला 5 झाला आणि आपला हाय काय आहे आपला किंवा एंड काय आहे 9 आहे. मग 5 प्लस 9 किती झाला 14 डिवाइड बाय 2 14 डिवाइड बाय 2 14 डिवाइड बाय 2 किती आला 7. मग अशा पद्धतीने आपण नवीन मिडल पॉईंट शोधला बरोबर आहे का. बिगिनिंग का चेंज झाला तुम्हाला सांगतो कारण आपण लेफ्ट अरे आपला आता बघायचंच नाही आपल्याला कुठं बघायचं आहे राईट साईड ऑफ द अरे. त्यामुळे बिगिनिंग आपला चेंज झाला तो मिड प्लस 1 झाला पण एंड चेंज झाला का नाही. तो कुठलाही एलिमेंट असू शकतो शेवटच्या एलिमेंटपर्यंत म्हणून एंड ॲज इट इज राहिला. बिगिनिंग आपला चेंज झाला बिगिनिंग म्हणजेच काय लो चेंज झाला मिड प्लस 1. तर मिड काय आहे 4 आहे 4 प्लस 1 5 झाला 5 प्लस आता हाय म्हणजेच एंड काय झाला 9 5 प्लस 9 14 डिवाइड बाय 2 किती आला रे आपला मिड 7. आता आपला किती आला 7. ओके आता 7 वर गेलो आपण 7 वर गेलो वी कम्पेअर द व्हॅल्यू स्टोर्ड ॲट लोकेशन 7 विथ आवर टार्गेट व्हॅल्यू 31. आपल्याला माहिती आपल्याला सर्च 31 करायचं आहे बरोबर. आता 7 मिळाला आपला 7 मिळालं बघा 7 ह्या मिडल एलिमेंटमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर आहे 35 व्हॅल्यू स्टोअर आहे आणि आपल्याला सर्च काय करायचं इथं मात्र 31 सर्च करायचा आहे 31 सर्च करायचा आहे. मग आता मला सांगा 31 हा 35 पेक्षा लेस आहे का ग्रेटर आहे तर लेस आहे बरोबर. लेस आहे म्हणजे कुठं आपल्याला शोध करावा लागणार रे लेफ्ट अरेला का राईट अरेला तर बरोबर लेफ्ट अरेला तुम्हाला सर्च करावा लागेल. मग आता पडतानी द व्हॅल्यू स्टोर्ड ॲट लोकेशन 7 इज नॉट अ मॅच. ती पण मॅच झाली नाही बरोबर का 31ची मॅच झाली का 7व्या मिडल एलिमेंटची नाही. रादर इट इज मोर दॅन व्हॉट वी लुकिंग फॉर. त्यापेक्षा उलट मोठीच आहे मोठी आहे मिडल एलिमेंट म्हणजेच आपला सर्चिंग एलिमेंट कुठं असणार आहे रे लोअर पार्टला किंवाच लेफ्ट अरेला असणार आहे. सो द व्हॅल्यू मस्ट बी इन द लोअर पार्ट ऑफ दिस लोकेशन. आता लेफ्टला बघायचं 35च्या लेफ्टला बघायचं म्हणजेच आपला राईटचा अरे एलिमेंट गेला
कारण नसणारच आहे. मग राईटला इलिमेंट कुठलं आहे 35च्या 42 आणि 44, इकडे तो इलिमेंट नसणारच आहे. बरोबर. आता परत आपण आलो वी कॅल्क्युलेट अगेन मिड. परत मिड काढा. परत मिड काढा म्हणजेच मला सांगा आता आपला बघा मिड काढल्यानंतर मिडला आता इथं आपला बिगिनिंग काय येईल. बिगिनिंग काय येईल आपला, तर मगाशी बिगिनिंग होता, बिगिनिंग चेंज होणार का नाही, बिगिनिंग ॲज इट इज राहणार कारण आपल्याला सर्च करायचे आहेत. बिगिनिंग काय होता मगाशी 5, आता एंड चेंज झाला आपला. एंड चेंज का झाला रे, कारण आपण राईट साईडला बघायचंच नाही आहे. मिडल एलिमेंट पण नाही तो सर्चिंग एलिमेंट, म्हणजे 7 पण येत नाही. म्हणजे मिड -1, मिड -1. आता मिड -1 मिड किती येतं 7, 7 - 1 6, म्हणजे आपला एंड किती झाला किंवा हाय व्हॅल्यू किती झाली 6 झाली. बरोबर. मग मला सांगा मिडल एलिमेंट काय येणार 5 दॅट इज बिगिनिंग प्लस एंड 5 + 6 डिवाइड बाय 2, 5 + 6 डिवाइड बाय 2. 5 + 6 किती झाला 11, 11 डिवाइड बाय 2 किती येणार रे 5, कारण आपण इंटिजर व्हॅल्यू घेतोय. बघा आता वी कम्पेअर द व्हॅल्यू स्टोर्ड ॲट लोकेशन 5 विथ आवर टार्गेट व्हॅल्यू. आता कम्पेअर करून बघा. आपला सर्चिंग एलिमेंट 31 करायचा होता आणि आपला मिडल एलिमेंट किती आला 5. 5 मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर आहे 31. मग आता ते सर्चिंग करायचा होता 31, मिडल एलिमेंट काउंट होऊन आपला किती आला 5 आणि त्या 5 मध्ये पण व्हॅल्यू किती स्टोअर आहे आपली 31च व्हॅल्यू स्टोअर आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तो मिडल एलिमेंट ॲज अ सर्च झालेला आहे. फ्रॉम दॅट एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येते 31 आपल्याला अशा पद्धतीनं सर्च झाला. वी कन्क्लूड दॅट द टार्गेट व्हॅल्यू 31 इज स्टोअर्ड ॲट अ लोकेशन. त्यामुळे आपल्याला कन्क्लूड केलं की 31 आपला जो सर्चिंग एलिमेंट होता टार्गेट व्हॅल्यू होता तो किती लोकेशनला स्टोअर आहे 5 मेमरी ॲड्रेसच्या 5 लोकेशनला स्टोअर आहे. अशा पद्धतीनं आपण बायनरी सर्च कॅल्क्युलेट केला. बायनरी सर्च कॅल्क्युलेट करताना एक लक्षात घ्या, परत आणि मी तुम्हाला सिम्पल वर्ड्समध्ये सांगतो की तो अरे कसा पाहिजे सॉर्टेड पाहिजे. बरोबर. मग सॉर्टेड असल्यानंतर आपण काय करायचं पहिला मिडल एलिमेंट बघायचा. किती एलिमेंट टोटल एलिमेंट आहे त्याचा मिडल एलिमेंट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचा लो व्हॅल्यू म्हणजेच बिगिनिंग ऑफ द अरे. बिगिनिंग ऑफ अरे इंडेक्स किती असतो नेहमी 0 आणि त्याचा लास्ट एलिमेंट लास्ट मेमरी ॲड्रेस काय आहे त्याची काय करायचा डिवाइड बाय 2 करायची, त्यांची ॲडिशन करून डिवाइड बाय 2 करायचा. बरोबर. म्हणजे आपल्याला मिड काढायचं असेल तर बेग प्लस एंड डिवाइड बाय 2 अशा पद्धतीने आपण मिडल एलिमेंट पहिल्यांदा काढला. मग आपण बघायचं की आपल्याला जो सर्च एलिमेंट किंवा टार्गेट व्हॅल्यू एलिमेंट दिला आहे तो मिडल एलिमेंटपेक्षा लोअर आहे का ग्रेटर आहे. लोअर असेल तर लेफ्ट अरेमध्ये सर्च करायचा, ग्रेटर असेल तर राईट अरेमध्ये सर्च करायचा आणि तो मिडलच असेल तर आपला ऑब्वियस आहे तो सापडणारच आहे कारण मिडल एलिमेंट आहे. अशा पद्धतीने आपण प्रोसेस कन्क्लूड करत जायची कुठंपर्यंत जोपर्यंत आपल्याला टार्गेट व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत आणि त्याचा मेमरी इंडेक्स मिळत नाही तोपर्यंत. तर हे एक्झाम्पल मी बायनरी सर्चचं घेतलं आहे. हे तुम्ही 3, 4, 5, 6 वेळा बघा व्हिडिओ, तुम्हाला समजेल आणि तो तुम्ही एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करा 1, 2, 4 एक्झाम्पल घ्या 10 एलिमेंट्सचे आणि ते सॉर्ट करून बघा. हा झाला बायनरी सर्च. आता बायनरी सर्चचा अल्गोरिदम बघूया आपण. ठीक आहे. आपण बायनरी सर्च तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर अल्गोरिदम समजायला काही हरकत नाही. स्टेप 1 मध्ये काय करूया आपण स्टार्ट केला आणि इनिशियलाइज केली व्हॅल्यू. सेट बेग, बेग म्हणजे बिगिनिंग व्हॅल्यू किंवा लोअर बाउंड. बरोबर. एंड, एंड म्हणजे अप्पर बाउंड. बरोबर. म्हणजे हाय व्हॅल्यू. पोझिशन इज इक्वल टू -1. पोझिशन किती घेतली -1 ला घेतली. आता स्टेप 2 मध्ये रिपीट स्टेप्स 3 and 4 while बेग इज लेस दॅन ऑर इक्वल टू एंड. आता स्टेप 3 काय आहे बघा, सेट काय करा मिड इज इक्वल टू बेग प्लस एंड डिवाइड बाय 2 म्हणजे लो प्लस हाय डिवाइड बाय 2. मग आपण जे केलं आहे तेच सांगितलेलं आहे अल्गोरिदममध्ये. आता स्टेप 4 मध्ये काय सांगतोय इफ ए ऑफ मिड. बघा म्हणजे
मिडल इलेमेंट ए ऑफ मिड इज इक्वल टू व्हॅल्यू. बघा, म्हणजे आपल्याला जो सर्च इलेमेंट करायचा आहे तो इलेमेंट मिडललाच असेल. बरोबर, सर्च इलेमेंट करायचा तो बरोबर एक्झॅक्टली अरेच्या मिडलला असेल. तर पोझिशन इज इक्वल टू मिड म्हणजे प्रिंट पोझिशन, म्हणजे ते लोकेशन आपल्याला लगेच फाइंड आउट झालं, तो इलेमेंट फाइंड आउट झाला आणि तो लगेच काय करा, प्रिंट करा. बरोबर, म्हणजे सर्चिंग इलेमेंट हा मिडल इलेमेंट बरोबर असेल तर त्याची काही करा, मेमरी लोकेशन लगेच प्रिंट करा. परत गो टू स्टेप, स्टॉप करा, एक्झिट करा. आता बघा, जर तसं नसेल, एल्स इफ अ सर्चिंग इलेमेंट इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू. बघा, सर्चिंग इलेमेंट हा ग्रेटर दॅन व्हॅल्यू, सॉरी, अ मिडल इलेमेंट इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू. मिडल इलेमेंट काय असेल, ग्रेटर दॅन व्हॅल्यू, व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असेल. बघा, मिडल इलेमेंट व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असेल तर ऑब्वियस आपल्याला काय मिळणार आहे रे, तो लेफ्ट अरेला असणार आहे. तो सर्चिंग इलेमेंट कोणता असणार आहे, लेफ्ट अरेला असणार आहे. मग आपला बिगिनिंग चेंज होणार आहे का, तर नाही. आपला चेंज काय होणार आहे, फक्त मिडल चेंज होणार आहे, कारण राईटला आपण चेक करणारच नाही, म्हणून मिड -1 येणार. एल्स तसं नसेल, म्हणजेच कसं असेल तर राईट साईडला असेल तर. बरोबर, मग सेट काय करा, बिग इज इक्वल टू मिड +1. मग राईट साईडला असेल तर एंड चेंज होणार नाही. चेंज काय होणार आहे, फक्त बिगिनिंग चेंज होणार. बिगिनिंग काय होणार आहे, मिड +1. एंड ऑफ एंड ऑफ लूप. ओके, मग अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. दॅट इज द अल्गोरिदम. ठीक आहे. इफ पोझिशन इज इक्वल टू -1 आणि पोझिशन -1 आहे म्हणजे इलेमेंटच नाही तो त्यामध्ये सर्च करायचा, तर आपण मेसेज काय करणार, प्रिंट व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट इन द अरे आणि एंड ऑफ द इफ अँड स्टेप 6 एक्झिट. सिम्पल तुम्हाला अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम काय करा, पहिल्यांदा स्टार्ट करा, बिग आणि एंडच्या व्हॅल्यू घ्या. ठीक आहे, पोझिशन -1 घ्या. परत काय करा, काय करायचं सांगितलं आहे, इफ आपल्याला सर्चिंग इलेमेंट हा मिडल इलेमेंट असेल तर त्याची पोझिशन प्रिंट करा. इफ मिडल इलेमेंट इज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू म्हणजे सर्चिंग इलेमेंटपेक्षा मोठा असेल तर लेफ्टलाच असणार आहे तो व्हॅल्यू. बरोबर, मग काय करा, बिगिनिंग चेंज होत नाही, चेंज काय होतं, एंड चेंज होतं, म्हणजेच काय होतं आहे, मिड -1 होतं आहे. पण जर मिडल व्हॅल्यू इज लेस दॅन असेल कुणाच्या, सर्चिंग इलेमेंटच्या, तर ऑब्वियस तुमचा इलेमेंट कुठं असणार आहे, तर राईट साईड ऑफ द अरे असणार आहे. बरोबर, मग इथे चेंज काय होणार आहे, बिगिनिंग चेंज होणार आहे, म्हणजे मिड +1, एंड चेंज होणार नाही. आणि जर ह्यापैकी काहीच नसेल तर काय करा, पोझिशन इज इक्वल टू -1 आणि रिटर्न काय करा, द व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट इन द अरे आणि स्टॉप करा. दॅट इज द एक्झिट ऑफ द लूप. हा झाला बायनरी सर्चचा अल्गोरिदम. आता एक्झामला कसं असतं, थेरॉटिकल जर क्वेश्चन असेल तर कसं असतं, व्हॉट इज मीन बाय सर्च, एक्सप्लेन बायनरी सर्च विथ अल्गोरिदम. मग त्यावेळेला तुम्हाला सर्चिंग म्हणजे काय, बायनरी सर्च त्याचं सगळं मेकॅनिझम लिहावं लागतं आणि तुम्हाला विथ एक्झाम्पल, बायनरी सर्चचं मेकॅनिझम विथ एक्झाम्पल आणि त्याचा अल्गोरिदम लिहावं लागतं. त्यामुळे अल्गोरिदमही तितकाच महत्त्वाचा आहे. आता लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं, लिनियर सर्च बघितलेलं, त्याचं एक्झाम्पल बघितलेलं, त्याचा अल्गोरिदम बघायचा राहिलेला, तो अल्गोरिदम आपण इथं लिनियर सर्चचा अल्गोरिदम पण बघूया. आता बघा, लिनियर सर्चचा अल्गोरिदम आपण बघूया. आता लिनियर सर्च स्टेप 1 बघा, स्टार्ट सेट पोझिशन इज इक्वल टू -1. आता सेट आय इज इक्वल टू 1, कारण आपण सर्च लिनियर सर्चला सिक्वेन्शियली जातोय. बरोबर, आठवते की तुम्हाला, लिनियर सर्च इज अ सिक्वेन्शियल सर्च. बरोबर, म्हणून आय इज इक्वल टू 1 लूपसाठी घेतला. रिपीट स्टेप 4 वाईल आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू n, म्हणजे कुठंपर्यंत करायचे, जेवढे नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत तिथंपर्यंत. इफ ए ऑफ आय इज इक्वल टू व्हॅल्यू, जर पहिल्यांदाच इलेमेंट सापडला तर काय लिहा, सेट पोझिशन इज इक्वल टू आय, प्रिंट पोझिशन लिहा. गो टू स्टेप 6 म्हणजे काय करा, एक्झिट व्हा. परत काय करा, सेट आय इज इक्वल टू आय +1. पहिल्यांदा आय किती असणार आहे, आपला 0 असणार आहे. 0 इंडेक्सला सापडला तर तिची पोझिशन लिहा. आता आय इज इक्वल टू आय +1 म्हणजे 0 + 1 1, आयची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. फर्स्ट इलेमेंटला असेल तर त्याचा मेमरी इंडेक्स लिहा, परत एक्झिट व्हा. अशा पद्धतीने लिनियर सर्चचा अल्गोरिदम आहे. आता 5वी स्टेप, जर त्यामध्ये इलेमेंट नसेलच तरी पोझिशन इज -1, व्हॅल्यू इज नॉट प्रेझेंट इन द अरे
दॅट इज स्टेप 6 एक्झिट ऑफ द अल्गोरिदम. तर हे तुम्हाला समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की बायनरी सर्च म्हणजे काय आणि हाऊ इट वर्क्स. त्यासाठी मग तुम्हाला मिडल काढावं लागेल. बेग म्हणजे काय, एंड म्हणजे काय, मिडल म्हणजे काय, लेफ्ट सब अरे ऑफ द कसा असतो, लेफ्ट सब अरे कसा असणार आहे तर मिडलपेक्षा स्मॉलर व्हॅल्यू असणार आहेत. राईट सब अरेला कशा असणार आहेत, मिडलपेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असणार आहेत. मग तू पहिला कम्पेअर करणार. जर सर्चिंग एलिमेंट मिडल एलिमेंट बरोबर असेल तर लगेच एलिमेंट आणि त्याची मेमरी इंडेक्स प्रिंट करणार. पण सर्चिंग एलिमेंट मिडल एलिमेंटपेक्षा स्मॉलर असेल तर तो लेफ्ट अरेमध्ये सर्च करणार. राईट अरे तो रिमूव्ह करून टाकणार किंवा त्याला ब्लॉक करून टाकणार आहे. अशा पद्धतीने जोपर्यंत आपल्याला मिडल काढत राहायचं कुठंपर्यंत, आपल्याला जोपर्यंत आपला एलिमेंट फाउंड होत नाही तोपर्यंत. हे झालं बायनरी सर्चचं मेकॅनिझम. त्यानंतर बायनरी सर्चचा आपण अल्गोरिदम बघितला. जो आपण मेकॅनिझम यूज केले त्याच्यावरती त्याचा अल्गोरिदम आहे. आणि आपला आहे तो लिनियर सर्च. लिनियर सर्च आपण लास्ट लेक्चरला बघितलेला. त्याचंही सिम्पल होतं कारण लिनियर सर्चमध्ये आपण सिक्वेन्शियली स्टार्ट करतो आहे. इथं आपण आय घेतला. आय फ्रॉम स्टार्टिंग अरे 0 पासून स्टार्ट करायचा. जेवढे एलिमेंट एन आहेत तिथपर्यंत तुम्ही सर्च करणार. आयला सुरुवातीला काय असणार आहे, 0 असणार आहे व्हॅल्यू. तो बघणार तो एलिमेंट सर्च करायचा आहे का, तर असेल तर त्याची पोझिशन देणार, नसेल तर आय इज इक्वल टू आय प्लस 1. 1ला गेला, 2ला गेला, 3ला गेला. जेवढे काही एलिमेंट असतील तेवढे सर्च करतील आणि ज्या एलिमेंटला तो फाउंड झाला आहे त्याची पोझिशन प्रिंट करेल. नसेल तर पोझिशन इज इक्वल टू -1 असेल, तो एलिमेंटच फाउंड नसेल, अरेमध्ये नसेल तर नॉट प्रेझेंट असं प्रिंट करेल आणि एक्झिट फ्रॉम द अरे होईल. तर हे जे आत्तापर्यंत लेक्चर्स झालेले आहेत डेटा स्ट्रक्चरचे, तर हे व्हिडिओ तुम्ही केअरफुली बघायचे आहेत सगळ्यांनी आणि त्याच्या नोट्स तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये काढायच्या आहेत आणि त्या मला तुम्ही सेंड करायच्या आहेत. ठीक आहे. ह्या नोट्स आता तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये का काढायच्या, तर हे जोपर्यंत तुम्हाला हँडरायटिंगमधून काढत नाही 2, 3, 4 वेळा व्हिडिओ बघा आणि त्या नोट्स तुम्ही काढा. कारण डेटा स्ट्रक्चर हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ॲज कम्पेअर टू ऑल द टेक्निकल स्किल्स. तर सी झाला आहे तुम्हाला, C++ झाला आहे. तर डेटा स्ट्रक्चर कंपनी रिगार्डिंग खूप इम्पॉर्टंट पेपर आहे. त्यामुळे ह्याच्या नोट्स तुम्ही स्वतः काढायच्या आहेत आणि मी व्हिडिओ सगळे पाठवलेले आहेत तुम्हाला. जिथं तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत तिथं तुम्ही पॉज व्हा, तो पर्टिक्युलर पॉईंट बघा आणि तुमच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स काढा आणि त्या मला तुम्ही सबमिट करायच्या आहेत. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर.